जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। हिललाईन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या साई कॉलनी परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती। या गोळीबार प्रकरणात हिललाईन पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। मोनू शेख आणि त्यांचा मेहुणा योगेश मिश्रा यांच्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे। या वैमनस्यातून बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास योगेश मिश्रा त्याचा साथीदार धीरज विठाले सोबत जात असताना मोनू शेख याच्या 4 इतर साथीदारांसह तिथे पोहोचले आणि दोघांवरही जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यादरम्यान योगेश मिश्रा याला बंदुकीने गोळी झाडली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्याचवेळी धीरज याच्यावरही चाकूने वार करण्यात आले। घटनेनंतर हिललाईन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी जुनैद शेख, अभिमन्यू पटेल आणि मोनू शेख याला अटक केली आहे, तर इक्बाल शेखचा शोध सुरू आहे। पोलिसांनी हल्ल्यात वापरलेलं रिव्हॉल्व्हर चाकूही जप्त केलाय। प्रकरणाचं गांभीर्य पाहून हिललाईन पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेत आहेत। एकंदरीत हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत परवाची घटना होती। यामध्ये एकूण 5 आरोपी आपल्याला निष्पन्न झाले होते। त्यातल्या 4 आरोपींना आपण आज रोजी अरेस्ट केलेलं आहे। मान्य न्यायालयात समोर आज आपण संबंधितांना हजर करून पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि त्यानंतर पुढील सविस्तर तपास करून याविषयी पूर्ण माहिती आपल्याला देतो। यामध्ये जे महत्वाचा जो आरोपी आहे तो तिथे साईनाथ कॉलनीच्या इथे तो राहतो आणि संबंधित जो आरोपी आहे तो जखमी आहे, त्याचा रिलेशनने मेहुणा आहे आणि एकंदरीत 4 आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी चेक केली असता त्यातला एक आरोपी जो आहे त्याच्यावरती 4 गुन्हे दाखल असल्याचं तपासात निघतं। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।